नमस्कार मित्रांनो. आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादामधले वेगवेगळे सूत्र समजून घेतोय. या सूत्रांमध्ये काही रहस्य दडली आहेत का हे समजून घेण्यासाठी आपण काही रंजक उदाहरणांची जोड देखील आपण त्यात देतोय. आत्तापर्यंत आपण 49 सूत्र समजून घेतलेली आहेत. आज आपल्याला 50वा सूत्र बघायचं आहे. चला हे सूत्र समजून घेऊया. तत वैराग्यात अपि दोष बीजदाहे कैवल्यम. या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. तत वैराग्यात अपि. तत म्हणजे त्याच्यानंतर. ह्याच्या आधी आपण जे 49वं सूत्र बघितलं त्यामध्ये आपण बघितलं योगी साधकाने जर ठरवलेल्या गोष्टींवरती संयम साधला तर त्याला सर्व ज्ञान म्हणजे सर्व गोष्टींचं अशा प्रकारचं ज्ञान होतं की तो भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ इतकंच काय दूरवरच्या गोष्टींचं देखील ज्ञान प्राप्त करू शकतो. ही ज्ञानाची प्राप्ती म्हणजे सर्वज्ञता किंवा ह्या सिद्धी या सर्व गोष्टींवरती वैराग्य म्हणजेच विरक्ती प्राप्त झाल्यावर पुढे काय होणार आहे तर दोष बीजदाहे. दुःखाचं जे मूळ बीज आहे ते दाह म्हणजे ते पूर्णपणे भस्म होणारे, नष्ट होणारे आणि त्यानंतर कैवल्यम म्हणजे योगी साधकाला कैवल्याची प्राप्ती होणार. बघा 39व्या सूत्रामध्ये आपण बघितलं की हा जो योगी साधक आहे ह्याला सर्वज्ञता प्राप्त होणार आहे, अफाट सिद्धींचा तो स्वामी होणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा वैराग्य म्हणजेच विरक्ती प्राप्त होते तेव्हा आपलं जे दुःखाचं मूळ कारण आहे म्हणजे आपण संसारात कधी अडकून बसतो, हे सर्व गोष्टी आपल्याला कधीतरी दुःखांमध्ये नेत असतात. या सर्व गोष्टींचं कारण मूळ नष्ट होणार आहे आणि आपल्या योगी साधकाला त्याला अंतिम ध्येयाची म्हणजेच मोक्षाची, कैवल्याची प्राप्ती इथे होणार आहे. 49व्या सूत्रामध्ये आपण सर्वज्ञता या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला. मात्र ही सर्वज्ञता कुठेतरी सोन्याचा सापळा म्हणजेच गोल्डन ट्रॅप म्हणून समोर येते. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. एक व्यक्ती आहे ज्याचा एक पाय लोखंडाच्या साखळीने आपण बांधून ठेवला आहे. तो व्यक्ती आपण कैदीच म्हणू शकतो कारण की तो बांधून ठेवला आहे, तो एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ नाही शकत. त्याचा दुसरा जो पाय तो सोन्याच्या साखळीने बांधलेला आहे. बघा त्याच्याकडे सोन्याची साखळी आहे, त्याच्या सोन्याच्या साखळीने त्याचाच पाय बांधलेला आहे. लोखंडाच्या साखळीतनं तो मुक्त होतोय म्हणजेच अज्ञानाची जी साखळी आहे त्याच्यातनं तो मुक्त होतोय. तो बाहेर पडू शकतो का? नाही. दुसरा पाय हा सोन्याच्या साखळीने बांधलेला आहे म्हणजे तिथे देखील तो कैदी आहे. बघा लोखंडाची साखळी असो जी अज्ञान म्हणून समोर येते तरी तो कैदी आहे आणि लोखंडाची साखळी ही जर सोन्याच्या साखळीने बघितली तर अज्ञान तर निघून जाते, मात्र सोन्याच्या साखळीला इथे आपण सर्व तरी पण तो कैदेतच आहे. बघा या कैदेतून त्याला जर निघायचं असेल तर आणि तरच त्याला कैवल्याची म्हणजेच सुटकेची म्हणजेच अंतिम ध्येयाची प्राप्ती होणार आहे असं आपण म्हणू शकतो. हे समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण बघूया. एक व्यक्ती आहे जो व्हिडिओ गेम खेळतोय. व्हिडिओ गेममध्ये एका लेवलमधनं दुसऱ्या लेवलमध्ये जाण्यासाठी तो काही पैसा अडका नाणी मिळवतोय. एका लेवलमधनं पुढे जाण्यासाठी तो काहीतरी प्रयोजनांना तो काही गोष्टींवरती मात करून पुढे जातोय असं देखील म्हणू शकतो. तो अगदी अंतिम लेवलपर्यंत पोचतो आणि अंतिम लेवलला देखील क्रॉस करून विनर असा जाहीर होतो. मात्र त्याला असं वाटतं मी जेव्हा मागे होतो तेव्हा काही नाणी कमवली, काही नाणी कमवायची अजून बाकी आहे. तो अंतिम ध्येयाकडे पोचलेला आहे, मात्र पुन्हा काही नाणी मागे राहिली आहेत का हे बघण्यासाठी तो पुन्हा मागे फिरतो. त्या गेममध्येच विनर होऊन देखील फिरत राहतो. म्हणजेच त्याला अंतिम ध्येयाची इथे प्राप्ती होत नाही आहे. त्याला पुन्हा मागे फिरावं असं वाटतं, त्याला पुन्हा संसारात जावं असं वाटतं, त्याला पुन्हा मागच्या गोष्टी पुन्हा नव्याने कराव्याशा वाटतात. म्हणजेच तो काहीसा या कैवल्य अवस्थेपासून दूर राहतोय असं म्हणू शकतो. मग ही तुम्हाला कैवल्याची प्राप्ती करण्यासाठी काय करायचं आहे तर वैराग्याची प्राप्ती म्हणजे आपले जे दोष त्यांचं बीज आहे ते कुठे ना कुठेतरी नष्ट झालं पाहिजे. म्हणजेच इथे महर्षी पतंजली काहीशी सावधानता आपल्यासमोर या सूत्रातनं मांडतात. बघा या सूत्रातनं आपण सावधानता नक्की काय, कैवल्य नक्की काय हे समजून घेतलेलं आहे. अशी अजूनही काही सूत्र आपल्याला बघणे बाकी आहे. मात्र ही सूत्र मी तयार केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय, तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, आवडला असेलच लाईक करायचं आहे, तुमच्या मूल्यवान कमेंट, तुमचे प्रश्न यांसाठी कमेंट बॉक्स आहेच. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.